जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, ऍक्टर होण्यासाठी काय काय लागतं याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढील प्रहसनातून, आणि तेही तुफान लाफ्टर सोबत. जो मिळवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो, धोपटकर सर ओळखलत का मला? रंगकुमार थत्ते बोलतोय सर. हो हो हो, तुमच्या शिबिरातलाच एक विद्यार्थी. हो 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 हो, तोच जो जीप टाळूला न लावता ल म्हणायचा. हो, तेव्हा म्हणायचो हा सर. नाही, आता म्हणतो सर ल. तेव्हा पात्राची ती गरज होती त्यामुळं मी तसं म्हणायचो, पण आता व्यवस्थित ल बोलतो. हो सर. नाही, खूप दिवसांनी फोन केला, कारण इतकी वर्ष मी रंगभूमीशी जो प्रामाणिक राहिलेलो आहे त्याचं फळ मला आत्ता मिळालंय सर. हो, एका सिनेमात प्रमुख नटाची भूमिका करतोय. हो सर. हो हो. पण सर काय झालंय, आपल्या शिबिराला बरीच वर्ष गेल्यामुळे मला आता कळत नाहीये श्वासांचा रिदम मी काय बरं ठेवू. नाही, हिरोईनला मला हाक मारायची आहे सोना अशी, तर मी सोना असं म्हणू की सोना असं म्हणू की सोना असं म्हणू सर? दुसरं म्हणू ना. मलाही जाणवलं सर की ते तसं म्हणायला हवं. हो सर. हो सर. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. येस सर. जय रंगभूमी सर. ठेवतो. शिवाली, काही गोष्टी खूपच लाल असतात ना. ओंकार, माझ्याविषयी काही बोललास का? नाही नाही, मला माझ्या स्क्रिप्टमध्ये ॲडिशन सुचलं होतं, म्हटलं घेऊन टाकू. अच्छा. डिटेलिंग करायची सवय काय गेली नाही तुझी? नाही जाणार ती. खरं तर काय ना, मी अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक भूमिकेत अनेक डिटेलिंग्स करण्याच्या सवयी आहेत. काय होतं, तुला कळणार नाही, तू रंगभूमीवर कधी कामच केलेलं नसल्यामुळे तुला कळणार नाही की रंगभूमी तुला काय शिकवते. काय ना, वृत्तीच तयार झाली नाहीये तुझी रंगभूमीशी प्रामाणिक राहण्याची. मुळात आपल्याला दिलेली वाक्य आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि मग ॲडिशन्स घ्या, जेणेकरून ते तुमच्या पात्रासाठी मारक ठरणार नाहीत. हे लक्षात घे. एनिवे, तुला काय कळणार म्हणा, तू काय केलंयस अभिनयासाठी? मी पप्पू जांगड गुत्तानींचा क्लास लावला होता अभिनयाचा. मुळात पप्पू झांगड गुत्तानी नावाचा इसम अभिनयाचे धडे देतो यावर विश्वासच नाहीये माझा. पण काय ना, अभिनयाचे वेगवेगळे पैलू पद्धती आहेत. आपण कायिक अभिनय करू शकतो, वाचिक अभिनय करू शकतो. याच्याबद्दल काही माहिती आहे का तुला? कायकिंग येतं मला, आय गेस. कायकिंग नाही, कायिक अभिनय. कायिक हे मला कायिक येत नाही. हेच रंगभूमी शिकवत असते आपल्याला. हेच या शाब्दिक कोट्या टाळा. सर्वात प्रथम तुमच्या मेंदूत जो विनोद घोळतो तो पहिले मारा, कारण तोच वाजत नाही. ते करा जे प्रेडिक्ट होणार नाही, ते करा जे अनप्रेडिक्टेबल. हरकत नाही. पप्पू झांगड गुत्तानींकडून अजून वेगळा अभिनय काय बरं शिकणार तू? नाही, मी प्रेडिक्शन आणि ते अनप्रेडिक्टेबिलिटी. आय डाईड माय हेअर, यु नो, काहीतरी ब्रेक करायला. केसांचा रंग बदलून व्यक्तिमत्वात काय बरं बदल घडलेला आहे तुझ्या? आय डोंट नो, समथिंग डिफरंट. शेवटी काय, पप्पू झांगड गुत्तानी. पैसे किती भरले होते? 4 lakhs. किती? 4 लाख. हे जरा वाक्य वाचून दाखवतोस मला? हे 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 माझ्या प्रेमाचं वाडमय वाशील का? वाडमय? वाडमय नाहीये ते, वाङ्मय असा शब्द. ड लिहिलाय तिथे. तो ड नाहीये, तो अंग आहे. अंग आहे? अंग नाही. दॅट डॉट थिंग ना. डॉट नाही, नको. हाच इथेच खरं तर माझ्या डोक्याची तिडीक जाते की एकतर तुम्ही रंगभूमीवर काम करत नाही, तुम्हाला काही माहीत नाही, आणि तुम्ही येता अभिनेते व्हायला. काय गरज आहे? आधी रंगभूमीवर काम करा, शिकून घ्या. रंगभूमी तुम्हाला काय शिकवते ते सगळं ओरबाडून घ्या, शिका, ती वृत्ती ठेवा. पण ती तुझ्यात नसल्यामुळे तुला ते जमणार नाही. हरकत नाही. काय भूमिका काय आहे तुझी? माणूस एक नंबर माणूस. एक नंबर माणूस असं नाहीये ते. मुळात लेखकाला जेव्हा व्यक्तिरेखेला नाव सुद्धा द्यावंसं वाटत नाही, इतकी नगण्य भूमिका असते ना, तेव्हा तो माणूस एक, माणूस दोन,
गावकरी एक. काय म्हणालास? गावकरी एक, गावकरी दोन. नाही नाही, अशा पद्धतीची वेगवेगळी पात्र निर्माण करत असतो तो फिलर्स म्हणून. आपण रिकाम्या जागा भरत असतो हे लक्षात घ्यावं आपण. नाही रे. हरकत नाही. काय आहे ना, मी तुला इतकंच सांगतो कारण ओंकार मी गेली 7-8 वर्ष तुझी प्रोग्रेस पाहतोय जी होतच नाहीये. मला तुझ्यात एक स्पार्क दिसतो, पण काय आहे ना, व्यक्तिमत्वात स्पार्क असून आयुष्यात जर लोडशेडिंग असेल तर त्या जगण्याला अर्थ नसतो. वा मला माहिती होतं नाही कळणार तुला. हॅलो 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 हो, sir. अरे हाय सर हाय हाय, हाय. हाय हाय हॅलो हाय 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 हॅलो मॅम हॅलो मॅम हॅलो ऑल सेट येस Yes, सर, sir. येस सर. सीन वाचलाय तुम्ही होय सर, होय सर. आपण लगेच सुरू करूया Yes. मी असिस्टंट आहे सर मागून येत आहेत ओ येत आहेत ना? अरे आलेच आलेच सर आलेच ओ या हॅलो सर. हाय 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 सॉरी 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 एक्सक्यूज मी चालेल सगळं रेडी आहे सगळं सर बदललेत का? नाही सरांची हेअरस्टाईल बदलली फक्त. थोडंसं म्हटलं जरा. That is why, वेगळं दिसत हा, येस 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 हॅलो सर हॅलो. हाय 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 दादरचा ऋतिक रोशन Thank you, sir. वा, मस्त दिसतोय. तुला माहिती आहे ना तुझं सिलेक्शन काय आलंय? वाय तुझ्या नागपुड्या ज्या वर जातात ना कमाल दिसतात. थँक्यू सर आपण थँक्यू. करूया बोलूया आपण बोलूया. सर मी रंगकुमार थत्ते. कुमार ते हो, sir. तुम्हाला कोण नाही ओळखत. तर अनेक नाटकांमधनं मी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. मी डार्लिंग मध्ये होतो सर. मी वासूची सासू सुद्धा केलंय सर. मी yes, yes. वाडा चिरेबंदीची त्रिनाट्यधारा आहे त्यातलं मी दुसरं नाटक मग्न तळ्याकाठी केलं. युगांतच्या माझ्या तारखा रिकाम्या नव्हत्या त्यामुळे मला करता नाही आलं. ठीक आहे पण मी ठीक हे आहे केलं सर. वा वा. नाही सगळेजण तुमचं कौतुकच करतायत. Thank you, sir. Thank you. इतका चांगला ऍक्टर घेतलाय चांगला ऍक्टर घेतलाय मला तर मजा येणार आहे ना. बघूया ना काय Thank you, sir. Thank you. आपण बोलूया बाकी पुढचं बोलूया चला. तर मी बसू. सगळ्यात येस बसा ना. यार thank you, प्लीज sir. प्लीज प्लीज नाश्ता झाला. येस सर Yes, sir. आय हॅड माय एग्स अँड ब्लॅक कॉफी. येस येस ऍक्टिंग आणले ना सोबत. Yes, sir. येस बेस्ट बेस्ट बेस्ट. तर मी नाही केला नाश्ता कारण मी नाही आपण याच्यावर नंतर बोलूया. पहिला तुम्ही सीन वाचला सर हो कॅरेक्टर समजून हो सर. येस सर सगळं झाले ओके. Yes. येस माणूस एक आय नो माय कॅरेक्टर. येस येस येस. शंका काही आली मला विचारायचं. Yes, sir. दुसऱ्यांना मोटिवेट करणारा डायरेक्टर येस सर येस सर. ॲक्च्युली थोडंसं बोलायचं होतं Yes. सर. माझ्यासाठी अशा पद्धतीची संधी खरं तर नवीन आहे कारण आजपर्यंत मी रंगभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्याचं आपल्या लवकर वेळ झाला. सर मला इतकंच म्हणायचं होतं की हे जे मॅग्निफिकेशन्स असतात किंवा काही फ्रेम्स असतात हे माझ्यासाठी नवं आहे. हे Yes, yes. मुळात हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवा आहे. तर माझं काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्यायचं. घेणार सांभाळून घ्यायला आपण संसार नाही सिनेमा करतोय. सर म्हणजे कमाल आहेत म्हणजे लगेच देतात झालंच ना असिस्टंट. Yes, sir. ठीक आहे आपण जास्त काय नको. आपण माझं एवढंच आहे की मला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नकोय. Yes, Yes, sir. sir. सीन चोपा Yes. बस. मला घाबरायचं नाही. नाही, sir. सीन सुटून करायचा. ओके रेडी. घाबरायचं कसं नाही सर, तुम्ही दिग्दर्शक आहात. मी दुसऱ्यांना घाबरवतच नाही. आवाज चढून बोलायची सवय नाही मला. सगळं खेळीमेळीच झालं पाहिजे. वातावरण कसं हलकं फुलकं Yeah, करायला मला yes, आवडतं. ओके डन सगळं sir, समजलं चालेल. पाम्या सीन समजलाय ना. सीन समजलेला आहे सर. वन टेक करतो सर. यस वन टेकच हवाय आपल्याला. पाऊण तासात हा सीन उडूया. छोटासा सीन आहे. त्याच्यानंतर बुलेटचा सीन करायचा. बुलेट आणले हो सर आणले चेक केले. सर व्हाईट बुलेट एका आरशावर हिरोचं नाव एका आरशावर हिरोईनचं नाव मागे जो बॅकरेस्ट आहे तिथे हिरो हिरोईनचं नाव दिलमध्ये आणि बाण. बेस्ट चल. सर मला म्हणायचं होतं की तुम्ही म्हणालात की तुम्ही असं ओरडून बोलत नाही, पण मला असं वाटतं की माझ्या भूमिकेसाठी जर तुम्ही ओरडलात तर माझ्या फायद्याचं ठरेल. कारण काय होतं, माझी जी भूमिका असते त्याला जेव्हा डिरेक्टर वैतागून मी नाही ओरडत. मी ओरडतच नाही. माझा स्वभावच नाही. स्वभावच नाही. येस सर. सर चालेल सर. आपण फ्लोअरवर येस आपण बुलेटचा सीन महत्वाचा आहे. ती जरा रेडी कर. आपली टीम चलो, चलो. सुरू करतोय आपण आपली टीम. सर मला आणखी एक प्रश्न होता छोटासा. लवकर, म्हणजे आज फक्त माझेच सीन होणार आहेत ना? येस मग सर तो बुलेटचा सीन कोणाचा आहे मला कळेल का? बुलेटचा सांगेल सांग. बुलेटचा सीन तुमचा आहे सर. हिरो हिरोईनचा बुलेटचा सीन फोनवर तुम्ही आणि आपल्या मॅडम असणार आहेत बुलेटवर. तर ऍक्च्युली मला बुलेट चालवायला नाही जमत. आता सर अख्खा सेट अचानक थबकलाय. ते सुद्धा वाटी घेऊन थांबलेत. मला कळत नाही का? तुम्हाला खरंच येत नाही बुलेट? नाही सर मला नाही येत बुलेट चालवायला. सर यांना बुलेट नाही येत. एका सेटवर आहोत. ऐकू आले मला पण. रंगकुमार थत्तेची वेळ नाहीये ही. सर तुम्हाला बुलेट येत नाही? नाही सर मला बुलेट नाही येत सर. बुलेट येत नाही? नाही सर मला नाही येत बुलेट. खरंच बुलेट येत नाही? सर खरंच नाही येत बुलेट. काय झालं सर?
तुला अक्कल आहे जरा तरी? बुलेट, आपल्याला बुलेट चालवणारा हिरो हवा होता. बाकीचे असिस्टंट घोळ करतात म्हणून तुझ्यावर जबाबदारी टाकली ना मी. मग प्रथमेश असा घोळ घालशील तू? नाही मी नाही गोळ केला. मग काय केलंस तू? काय विचारलंस त्याला? फोनवर त्यांना मी तुम्हाला बोललो ना फोनवर काय? की तुम्ही बुलेटवर असता, मागे हिरोईन बसलेली असते, एक क्षणाला तुम्ही मागे येता आणि मग हिरोईन पुढे येते, गालावर किस करायला, तेवढ्यात तुम्ही वळता आणि तुमचा लिप किस होतो, मग पोलिसांची शिट्टी वाजते, तेव्हा तुम्ही बोलला मला येतं म्हणून. हा मला किसिंग येते, मी त्याच्याबद्दलच हो म्हणालो. किसिंग येते? हा सर. मी त्यांना बोललेलो सर. नाही सर, त्यांनी मला नीट विचारलं असतं तर मी सांग. असं काय बोलता, मी नीटच नरेट केलं सर. मी त्यांना हे पण बोललो की पडली तर उचलाल ना म्हणून, ते हो बोलले, तुम्ही हो बोललात ना. हो म्हणजे शिवाली मॅडम जर पडल्या तर मी त्यांना उचलू शकतो अगदीच. मी रंगभूमीवर जेव्हा काम थांब. करतो. लायकी आहे काय सर? याची? प्रश्न विचारण्याची तुझी लायकी नाही, आहे? सर. तू असिस्टंट होतो, तुझी लायकी आहे? असा प्रश्न विचारशील? मुलगी सेटवर पडली की उचलायला अख्खा सेट येतो. पुरुष पडला की त्याला स्वतःहून उठावं लागतं. नॉर्मल लॉजिक आहे. मुलीबद्दल त्यांना काय विचारायचं काय? सर? मी सीन बुलेटचा मी बुलेट बद्दलच विचारणार नव्हतो. नाहीतर मला काय? असं काय करता प्लीज? सर ऍक्च्युली मला कळत नाही तुम्ही एवढे चिडता का आहात. म्हणजे तुम्ही म्हणालात तुम्ही खूप शांत डिरेक्टर आहात, तुम्ही चिडत नाहीत. अरे चिन्हस, अरे मराठी सिनेमा आहे आपला. मराठी सिनेमा आहे आपला. कमी बजेट मध्ये काम करतो आपण किती तडजोड करावी लागते माहितीये का? एक दिवस जरी फुकट गेला तरी 50 लाख रुपये जातात रे. लाखाच्या गोष्टी आहेत सगळ्या. समजून घे जरा. सर तसं नाही पण तडजोड किती करावी लागते. मागच्या वेळी मंदिराचा कळस दाखवायचा होता, ड्रोनचं बजेट नव्हतं म्हणून मोदकाचा वरचा अँगल घेतलाय मी. कळलं तुला? मोदकाचा? अरे म्हणजे मराठी सिनेमा आहे प्रथमेश. हो सर, पण मला माहिती आहे सर. अरे मी काय बोलते, मी व्हॅनिटीमध्ये जाऊ का? या. वातावरण एकदम निगेटिव्ह झालंय. निगेटिव्ह वातावरणात माझं कॅरेक्टर सुटेल कदाचित. मी जाते. सर त्या म्हणतात- इथेच बस. हा सर. जायचं नाही कुठे? हा सर. काय केलं? बस इथं. खुर्ची घे. बस. नाही सर, नाही इथेच आहे सर. हल्लास तर बघ तू. मी सर- इथेच बसते. या. सर मला म्हणजे मला बस तू. हा सर. सर मला खरं तर बुलेट येत नाही पण मला 4 व्हीलर येते सर. आपण 4 व्हीलर मध्ये करूया का किसिंगचा सीन? सीन वाचलास? नाही सर. सीन काय आहे? काय आहे सर? निर्जन रस्त्यावरनं तुम्ही बुलेटवरनं जाताय. हा सर. अचानक वारा येतो, तिचे केस उडतात, तू थोडासा मागे होतोस. हो सर. ती पुढे येते, तुला किस करायला जाते, तू असा वळतोस, लिप टू लिप किस होतो. हो सर. बरोबर? मग शिटी वाजते सर. पोलिसांची. हा सर. हा सीन तू 4 व्हीलर मध्ये कसा करणार? सर मी जर पुढे ड्रायव्हिंग सीटला बसलो आणि हिरोईन मागे बसली तर असा? तुला तोंड आहे की सोंड आहे? हत्तीचं पिल्लो आहेस तू? हत्तीचं पिल्लो आहेस? असा जाऊन किस करणार आहेस? असा जाऊन किस करणार तू? हा? असा जाऊन? नाही सर. नाही सर. मग सीट बेल्ट मधून हात घालणार आहे ती तुला? नाही सर. नाही सर. कसं शक्य आहे? अरे प्रथमेश कसं शक्य आहे? नाहीच आहे सर, नाहीच आहे सर. सर सर मला सर तुम्ही चिडू नका ना सर. मला चिडण्यासारखंच आहे. सर मी रंगकुमार थत्ते, माझ्यावर तुम्ही असं चिडताय. मला अर्धा तास द्या सर. मी आत्ता बुलेट शिकतो सर. अर्धा तास द्या. एक्सक्यूज मी. मी अजिबात शिकाऊ ड्रायव्हरच्या मागे बसणार नाहीये. हा, माझं आत्ता करिअर सुरू झालंय आणि ऍक्च्युली किसिंगच्या सीनमुळे बॉड्युरेशन येतंय. आमचं काहीच केमिस्ट्री नाहीये त्याच्यात. मी अजिबात इंजिन खाली आले तर सर मी काय म्हणतो, मला द्या ना खरं तर अर्धा तास. मी लगेच सर. मी नाही. नाही सर खरं तर रंगभूमीवर काम करत असतो. ए थांब तू मुद्दा पटापट बोल. सर मला जर बुलेट शिकायला अर्धा तास नसेल तर बुलेट चालवण्यासाठी डमी वापरा ना. तो बुलेट चालवेल, मी किस करेन सर. सर किती प्रयोग केलेस तू? सर प्रयोग किती केलेस? सर सूर्याची पिल्लेचे 42 प्रयोग केलेत मी. 42 केलेस ना? नाटक अजून तुला नीट ओळखत नाहीये. लक्षात घे, तू ओरिजिनल कसा आहेस हे लोकांना माहित नाही. तुझा डमी कुठून आणू मी? बरं आणला तर आणला, त्याला घरात सन्मान देतील तुझा डमी झाला म्हणून? सर असं नका ना बोलू सर. तू करतील? सर असं नका ना. येतील त्याला घरात? नाही घेणार सर. सर मग सर असं नका ना करू सर. डमी आणलं तर मला सोपं पडेल म्हणून बोललो सर. बाकी काय नाही नाही तर सर. काय डमीची गरज नाहीये. सर असं नका ना बोलू सर. आपल्या पिक्चरचं नाव काय सांग? तुला बुलेट येत नाही. आपल्या पिक्चरचं नाव काय आहे? बुलेट वारी. बुलेट वारी. चल प्रेमाच्या गावा जाऊ. बरोबर? तुला बुलेट येत नाही. मी एकटा जाऊ गावाला? मग नाहीतर काय? अरे याचं कास्टिंग कसं झालं यार? मी नाही केलं सर. ते कास्टिंग. आता मी असा माणूस कुठून शोधू की ज्याला बुलेट येते? सर मला बुलेट येते सर. सर तुला बुलेट येते? येस सर, मला बुलेट येते आणि मला नुसतंच बुलेट नाही, आय कॅन ड्राईव्ह एव्हरी काइंड ऑफ 2 व्हीलर्स. म्हणजे मला 4 व्हीलर पण येते, लाईट मोटर, हेवी मोटर, एव्हरीथिंग. म्हणजे ट्रक्स, टेम्पोज, ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रॉलीज, डम्पर्स अँड हेलिकॉप्टर, चॉपर्स, एअरक्राफ्ट, फायटर जेट्स. म्हणजे मिशन इम्पॉसिबलमध्ये जे फायटर जेट चालवलेलं आहे दऱ्याखोऱ्यात, दॅट वॉज मी सर. ए तू ऍक्टिंग क्लासला नाही ड्रायव्हिंग क्लासला गेलायस. गप्पा बस जरा. मला हा चालेल. चालेल? हिरो म्हणून चालेल मला. किसिंग येतं? ऑफकोर्स. सर एक मिनिट सर. सर एक मिनिट. सर एक मिनिट. अरे सर 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 सर
ऐका ना सर, मला बदलू नका ना सर. काय? सर मला बदलू नका सर. मी ना खूप लोकांना सांगून आलोय, मग माझ्या थिएटरवाल्यांना सांगा पिक्चर करायला चाललोय असं सांगून आलोय सर. प्लीज मला बदलू नका सर. सर मला जमेल सर. तुम्ही ऐका ना, हा जो आहे ना हा जांगड गुत्तान इकडे गेला होता, ह्याला ऍक्टिंग नाही येत सर, ह्याला ऍक्टिंग नाही येत, मला येते सर. माझं पाठांतर सॉलिड एकदम तगड आहे सर. थांबलेल्या बुलेटवर पिक्चर वाचणार आहेस तू? तुला बुलेट चालवता येत नाही, पाठांतरचं काय करू मी तुझ्या? त्याचा डायलॉग करून घेईन मी काय? सर ऐका ना तर काय? सर प्लीज मला संधी द्या ना सर. त्याला नका ना सर. मला जमतं सर. तुम्ही मला घ्या सर. तुम्ही मला काढू नका सर. आपली टीम आपण हिरो बदलतोय बहुतेक. आपली घ्या, घ्या. टीम खरंच आहे, हिरो नका ना बदलू सर. बदला. सर ऐका ना सर प्लीज. सर मला बुलेट चालवता येत नाही सर, पण मी बुलेट उभी करू शकतो सर. कशी? सर मी रंगभूमीवर काम करतो. माझ्या लवकर गुंडा काय तो? सर आम्ही थिएटरमध्ये काम करतो ना, तेव्हा आम्हाला सजेस्टिव्ह काम करायला शिकवलंय सर. मी म्हणजे बुलेट नसताना मी बुलेट उभी करतो सर. हे बघा सर. ओ हे काय गाडी पाडलीस? नाही सर, मी गाडीवर बसलो ना सर. हे बघा आता की काय बॅक लागली सर. असं ना कशाला तरी सर. चावी लावायची राहिली सर. सर ते खालच्या चॉकला चावी नाही लावली, ते डिटेलिंग नाही सर. सर मी डिटेलिंग सॉरी सर. मला मला लक्षात येत आहे, माई मध्ये पण तुला बुलेट चालवता येत नाही. पहिली किक मारलीस मग चावी लावलीस तू. लक्षात घे सर. मला पुढचं डिटेलिंग येईल ना सर. काय बघा सर, हे काय झालं? तिचे केस डोळ्यात गेले सर. अंडरटेकर आहे ती? अंडरटेकर आहे? अरे वारा जर असा येतो तर केस मागे जातील ना, असे कसे येतील तिचे? कुठलं डिटेलिंग आहे? मला येत फालतू आहे. कोण आहे? कुणी आणलेला? ह्याला सांग, ह्याला बाजूला करा. मी याला आता बदला हे होईल. याला बदला. मला हा नको, मला हा पाहिजे सर. सर मला घ्या ना सर प्लीज सर. तुला- सर त्याला नका घेऊ सर. त्याला खरंच त्याचं वाईट नट आहे सर. त्याचं पाठांतर नाही सर. मी सजेस्टिव्ह मध्ये खरंच चांगलं करू शकतो. मला एक 15 मिनिटं द्या सर. रतन थिया म्हणतात, थिएटरमध्ये आपल्याला खरा चंद्र दाखवण्याची गरज नसते, कारण आपला नट ज्या दिशेला बोट करतो तिथे प्रेक्षकांना त्यांचा चंद्र दिसत असतो सर. मी पण बोट दाखवतो, माझा हिरो दाखवतो. हा बघ, हा माझा हिरो. जा तू. याला बदला रे. याला बदला. चालेल सर. सर मला नका बसू सर. सर मी ना लय शानपणा करून आलो सर. मी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती लय पोस्ट टाकल्यात. शाण्यानो आता कोण येतोय बघा असं सगळं करून आलो. अनपणाच माणसाच्या अंगाला येतो, लक्षात घे. तू जा. चल चला हे बदला. दोन सीन सांगतो. चला आपण बाहेर जाऊ. सर तिकडे जायचं आहे का? येस सर ऐका ना सर. थँक्यू. थोडीशी kissing सर लेट मी practice करूया. प्लीज जॅकेट. सर प्रथमेश, मी घालतो. आता मला कुठलं काय कारण नको. नाही सर, हे बघा, लगेच jacket झालं घाला पाहिजे. सर प्लीज थँक्यू. सर सगळा सीन जर तिकडे करायचा होता, इथे कशाला मरायला बसलो होतो आपण सर. सर ऐका ना सर. वा 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 वा, खूप भारी परफॉर्मन्स. व्हेरी वेल डन. प्रसाद दा. चांगला होता विषय. आणि ओमकार, मला तुझं खूप कौतुक वाटलं या पूर्ण स्किटमध्ये, कारण तू स्वतः एक उत्तम अभिनेता असताना सुद्धा पूर्ण वेळ तुझ्या चेहऱ्यावर इतके ठोकळा असलेले भाव होते आणि ते फार मला गमतीदार वाटलं. म्हणजे निर्बुद्ध ऍक्टर असतात ना, ते असेच दिसतात आणि असेच एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर असतात. मस्त कॅरी केलंस. तो जो चेहराच होता तो इतका डोक्यात जाणारा चेहरा होता ना. आणि श्रमेश, ही हेअरस्टाईल तुला छान दिसतेय. कीप इट अप. तू ते कॅरी मस्त करतोयस. थँक्यू सर. गुड गुड गुड. Thank you. बाकी मस्त. शिवा मस्त, प्रथमेश मस्त, पीपी मस्त, मजा आली. सई. जोरदार परफॉर्मन्स होता. पाशाजी, मला काही म्हणजे आपल्या छोट्या सर्कलमध्ये ना काही शब्द प्रचलित असतात मैत्रीमध्ये. तर राऊतचं जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरसाठी आमच्या ग्रुपमध्ये शब्द आहे शरीर. शरीर एवढंच. म्हणजे राऊत वो देखो शरीर जा रहा है. म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरती काही डिम एक्सप्रेशन त्यांना शरीर म्हणतो. तर हा शरीर प्लेड बाय यू वॉज ऑसम. म्हणजे फारच मजा आली. आधी त्या वीकचं कसं होणार आहे, काय होणार आहे याचा अंदाज नव्हता, पण राऊत यू पुल्ड इट ऑफ सो वेल. म्हणजे इतकं छान कॅरी केलंस तू. खूप मजा येते तुला वेगवेगळ्या रोल्स मध्ये बघायला. पीपी ऑसम. फारच मजा आली. भाषेवरची तुझी कमांड आणि सगळंच डायलॉग डिलिव्हरी सगळंच आवडलं. शिवाय छोटासा रोल होता पण छान केलास. श्रमेश, मला असं वाटतं की केस वगैरे सगळं जाऊ दे, तुला हे रिअलाइज होत आहे का की तुझ्या एनर्जीमध्ये शिफ्ट कधीपासून झालाय? तू असं केल्यापासून. येस मित्रा. सो मला असं वाटतंय की तू ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज होत्या त्यांना तू आपलंसं केल्यानंतर हा शिफ्ट झाला. तर मला असं वाटतं की तुझ्या या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. मस्त सादरीकरण होतं, लाईव्हली होतं खूप, आणि छान केलं तुम्ही सगळ्यांनी. मजा आली.